भाई बहनों, आज की रोटी और सदस्य के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार. आज की दिन 13 ऑक्टोबर 2025 सोमवार. इसहाक. आम्ही बावनो इसहाकप्रमाणे वचनाची लेकर आहेत. गलतीकरण अध्याय 4 28 वचन. आज आपण इसहाक या ध्यानमग्न, शांत आणि सौम्य स्वभावाचे व्यक्तीला भेटणार आहोत. इसहाक या नावाचे अर्थ आहे हास्य. जेव्हा अब्राहम 100 वर्षांचा आणि सारा 90 वर्षांची होती तेव्हा इसहाकाचा जन्म झाला. हे त्यांची कुटुंबासाठी किती मोठं आनंदाचं कारण असावं. जेव्हा देवाची आज्ञेप्रमाणे अब्राहम इसहाकाला बळी देण्यासाठी सिद्ध झाला तेव्हा इसहाकाने विरोध केला नाही. वडिलांनी त्यांचे पाय बांधले, वेदीवर ठेवले, तरीही इसहाक शांतपणे स्वतःला अर्पण केला. या घटनेत इसहाक या येशू ख्रिस्तांच्या पूर्वछाया आणि प्रतीक ठरतो, ज्याने स्वतःला पित्याची इच्छेस पूर्णपणे समर्पित करून क्रूसवर बलिदान दिले. अब्राहमने आपल्या संपूर्ण आयुष्यात पृथ्वीवर परदेशी व प्रवासी म्हणून तंबूत राहिले, कारण त्यांची दृष्टी स्वर्गीय कानानकडे होती. इसहाकनेही आपल्या पत्नी आणि मुलासह हेच दृष्टिकोन स्वीकारले. तो या जगात राहत होता, पण त्याला माहीत होते की हे जग त्याचे घर नाही. येशूने सांगितले नाही का, ते जगाची नाहीत, जसे मी जगात नाही. जगावर किंवा जगातील वस्तूवर प्रेम करू नका. जगात तुम्हाला क्लेश होतील, पण धैर्य धरा, मी जगावर विजय मिळविला आहे. म्हणून सांसारिक सुखांची किंवा वासनाची इच्छा करू नका. जो कोणी जगावर प्रेम करतो त्यांच्यामध्ये पित्याचे प्रेम नाही. या जगात राहताना विभक्त जीवनात वाढा, कारण आपले नागरिकत्व स्वर्गात आहे आणि आपण इथूनच आपला तारणहार प्रभू येशू ख्रिस्तांची उत्कंठेने वाट पाहत आहोत. फिलिप्पीकरण 3 अध्याय 20 वचन. इसहाक 40 वर्षांची असतानाही त्याने स्वतःसाठी पत्नी निवडली नाही. त्यांचा पूर्ण विश्वास होता की योग्य वेळेला त्याचे वडील त्याच्यासाठी योग्य जीवनासाठी देवाची इच्छेप्रमाणे ठरवतील. अब्राहमने आपला सेवक इस्राएलला पाठवले आणि त्याने देवाची इच्छेप्रमाणे रिबका इसहाकासाठी आणली. प्रिय देवाचे लेकरा, जसा अब्राहम इसहाकाची सर्व बाबतीत काळजी घेत होता, तसेच आपल्या स्वर्गीय पिता तुझी काळजी घेतो. त्यांच्यावर असा विश्वास ठेव की परमेश्वर माझ्या विश्वासात जे काही आहे ते पूर्ण करेल. आगामी ध्यानवचन. आणि ते सर्व अब्राहमचे वंशज आहेत, म्हणून मुले नाहीत, पण इसहाकामध्ये तुझे वंश म्हणावले जातील. रोमकार्स 9 अध्याय 7 वचन. आजचे बायबल वाचन सकाळी येसाया 41 अध्याय 42 अध्याय. सायंकाळी 1 थेसलोनिकस 1 अध्याय. धन्यवाद.